हे हॅलो गाईज, व्हॉट्सअप. कशा आहात तुम्ही सर्व? तर तुम्ही सर्व मस्तच असताल आणि मस्तच राहावा आणि आजचा पूर्ण ब्लॉग बघत राहावा. तर आजचा ब्लॉग माझं साडी कलेक्शन कसं आहे काय आहे ते तुम्हाला शेअर करणार आहे मी. ह्याच्या आधीच्या मागच्या ब्लॉगमध्ये मी क्लचरचं कलेक्शन टाकलं होतं माझं. तर ज्यांनी कोणी क्लचरचं कलेक्शन पाहिलं नसेल त्यांनी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते. तो पण व्हिडिओ नक्की पहा आणि आजचा पण व्हिडिओ नक्की बघा. तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठा असेल आणि पूर्ण डिटेल्समध्ये मी प्रत्येक माझी साडी जी आहे ती तुम्हाला दाखवल कशी आहे कशी नाही ते. तर चला आता आपण स्टार्ट करूया. तर तुम्ही हे बघू शकता माझं साडी कलेक्शन आहे. इथे 2 लाईनमध्ये साड्या आहेत आणि त्यानंतर परत इथे पण साड्या आहेत आणि हे काही ब्लाऊज आहेत. हे साड्यांवरती स्टिच केलेले आहेत आणि हे असेच स्टिच केलेले आहेत जे की म्हणजे कुठल्या साडीवरचे नाही आहेत आणि त्यात काही रेडीमेड ब्लाऊज पण आहेत. तर आज आपण साडी कलेक्शन बघूया. चला तर मी तुम्हाला एक एक सगळ्या साड्या दाखवते. तर आपण सुरुवात करूया ह्या साडीपासून. ही थोडीशी हेवी वर्कमधली साडी आहे, मग त्याच्यात मी पेपर घालून ठेवलाय कारण की हे बघा, हे त्याचे जे टिकली आहेत ना, टिकली वर्क आहे तर ते सगळे आहेत ना चिकटून बसतात एकमेकांना. त्यामुळे तर ही अशी साडी आहे, थोडासा पिंकिश कलर आहे आणि पूर्ण साडी नाही उघडत ही कारण ह्याची जी बॉर्डर आहे ना, तर ही बॉर्डर आहे ना, हे बघा तुम्ही, खूप हेवी अशी बॉर्डर आहे, जड आहे ही साडी. त्यामुळे मी पूर्ण नाही उघडत कारण त्याची जशी आहे तशी भडी नाही बसत. परत मी उभा राहून दाखवते. हा पदर आहे साडीचा आणि ह्याची बॉर्डर बघा तुम्ही कशी पूर्ण टिकल्या आहेत. ह्या सिक्वेन्स माझ्या भावाच्या लग्नात घेतलेली साडी आहे. तर ह्याच्यावरचा पण मी तुम्हाला फोटो टाकेल की ही साडी नेसल्यावरती कशी दिसते. तर नेक्स्ट ही साडी आहे. ही ॲक्च्युली मम्मीची साडी पण मम्मीने मला दिली आहे. तर ही पण छान आहे, 2 शेडमध्ये साडी. ही अशी 2 टोनमध्ये साडी. हा पदर आहे साडीचा आणि ह्याला पूर्ण आहे ना अशी लेस आहे आणि ह्याच्यावरती ना ही एम्ब्रॉयडरी केलेली आहे. पॅच नाही आहेत, हे एम्ब्रॉयडरी आहे. ही 2 टोनमध्ये साडी आहे. त्याला कॉम्बिनेशनला हा एक कलर आहे, ग्रे कलर, असा डार्क ग्रे कलर आहे, बघू शकता. ही खालची बाजू आहे, ही पूर्ण जी आहे ती खाली मिऱ्यांमध्ये येते नेसल्यानंतर. तर ही झाली सेकंड साडी. आता आपण पुढची बघूया. तर ही कॉटनमध्ये प्लेन आहे ही, पण ही खूप छान दिसते नेसल्यावरती आणि कॉटन असल्यामुळे तर ऑफकोर्स भारी दिसणार. ह्याला आहे ना खूप अशी नाजूक एम्ब्रॉयडरीज केलेली ही सुद्धा, हे बघा गोल्डनमध्ये. आणि त्याच्यावरती ना हे सुद्धा दोऱ्यांचंच वर्क आहे, पूर्ण एम्ब्रॉयडरीचे. आणि प्लेन ओव्हरऑल साडी ना ही अशीच आहे. आंबा कलर आहे असा येल्लोमध्ये थोडासा. ही एक ही मिक्स आहे कॉटन आणि काय, मला मटेरियल नाही एवढं यायचं सांगता यायचं, पण मिक्स आहे. आणि ही पण साडी छान दिसते नेसल्यावरती. स्काय ब्ल्यू कलर आहे साडीचा. असे खाली ब्रॉड काट आहे, त्याची सुद्धा सिल्वरमध्ये काट आहे. त्याच्यावरचं जे वर्क आहे ते सुद्धा सगळं सिल्वरच आहे. नेक्स्ट ही साडी. तर ही मम्मीला तिच्या मैत्रिणींनी दिली होती साडी, ती मी घेतली मम्मीकडून. ही अशी साडी आहे. ही ना थोडीशी अशी ट्रान्सपरंट मधली टिश्यू टाईप आहे काहीतरी ह्याचं मटेरियल, बघा. व्हिडिओमध्ये ना मे बी साड्यांचे कलर थोडेसे ना वेगळे दिसत असतील कारण खूप उजेड येत होता खिडकीतनं. खूप छान साडी ही पण, असं खालची साईड आहे ही. नेक्स्ट ही पण मम्मीचीच साडी, मम्मीने मला दिली आहे. ही पण मला साडी खूप आवडते, प्रचंड आवडते मला ही साडी. हा चिंतामणी कलर आहे, त्याची काट बघा. ओव्हरऑल साडी अशीच आहे ही. ह्याच्यावरती ना एक नाजूक असे बुट्टे दिलेले ते बघा,
आणि हे काट खरं तर आहे ना, ह्या काटामुळे ह्या साडीला शो आलाय. आता ही व्हिडिओत कशी दिसते माहित नाही, कलर चेंज होतोय का, पण चिंतामणी कलरची साडी ही. नेक्स्ट हा सुद्धा आहे ना फिरता कलर आहे. ह्याला सुद्धा काट तसेच आहेत, सेम आहे. खूप आवडते मला ही सुद्धा साडी. तर हा थोडासा आहे ना ग्रेइश पर्पलिश असा थोडासा कलर आहे, फिरता कलर आहे. दिसत असेल तो मला, शेड चेंज होती ह्याची. नेक्स्ट ही एक साडी, ही मी मम्मीला बड्डेला साडी दिली होती. मम्मीने ती थोडे दिवस नेसली आणि परत ती मलाच दिली. ती साडी माझ्याकडेच आली. स्काय ब्ल्यू कलर आहे आणि छान आहे. ही फुगत वगैरे नाही, दिसताना जरी अशी दिसत असली ना तरी एकदम चापून चोपूनच बसते ही साडी. असं सूत हिचं. आणि पूर्ण साडी ओव्हरऑल अशीच आहे, फक्त खाली आहे ना हा पट्टा आहे ना गोल्डन कलरचा ब्रॉड आहे, एवढा आहे असा. पूर्ण मोठी बॉर्डर आहे. ओव्हरऑल साडी ही अशीच आहे. तर ही सुद्धा साडी नेसल्यावरती छान दिसते. ह्याच्यातला जर फोटो असेल तर मी तुम्हाला टाकेल. मी नाही नेसलेली ही अजून, पण मम्मीने नेसली होती तर त्याचा फोटो मी तुम्हाला नक्की टाकेल. ही पण आहे ना 2 टोन मध्ये साडी आहे. हा पदर आहे साडीचा आणि ह्याला पूर्ण आहे ना अशी लेस आहे. आणि ह्याच्यावरती ना ही एम्ब्रॉयडरी केलेली आहे. पॅच नाही आहे, ही एम्ब्रॉयडरी आहे. ही 2 टोन मध्ये साडी आहे. त्याला कॉम्बिनेशनला हा एक कलर आहे, ग्रे कलर, असा डार्क ग्रे कलर आहे. बघू शकता. ही खालची बाजू आहे. ही पूर्ण जी आहे ती खाली मिऱ्यांमध्ये येते नेसल्यानंतर. तर ही झाली सेकंड साडी. आता आपण पुढची बघूया. तर ही कॉटन मध्ये प्लेन आहे ही, पण ही खूप छान दिसते नेसल्यावरती आणि कॉटन असल्यामुळे तर ऑफकोर्स भारी दिसणार. ह्याला आहे ना खूप अशी नाजूक एम्ब्रॉयडरीज केलेली ही सुद्धा. हे बघा गोल्डन मध्ये. आणि त्याच्यावरती ना हे सुद्धा दोऱ्यांचंच वर्क आहे, पूर्ण एम्ब्रॉयडरीचे. आणि प्लेन ओव्हरऑल साडी ना ही अशीच आहे. आंबा कलर आहे असा, येल्लो मध्ये थोडासा. नेक्स्ट ही एक, ही मिक्स आहे कॉटन आणि काय, मला मटेरियल नाही एवढं यायचं सांगता यायचं, पण मिक्स आहे. आणि ही पण साडी छान दिसते नेसल्यावरती. स्काय ब्ल्यू कलर आहे साडीचा. असे खाली ब्रॉड काट आहेत ह्याची सुद्धा, सिल्वर मध्ये काट आहेत. त्याच्यावरचं जे वर्क आहे ते सुद्धा सगळं सिल्वरच आहे. नेक्स्ट ही साडी, तर ही मम्मीला तिच्या मैत्रिणींनी दिली होती साडी, ती मी घेतली मम्मीकडून. ही अशी साडी आहे. ही ना थोडीशी अशी ट्रान्सपरंट मधली टिश्यू टाईप आहे काहीतरी ह्याचं मटेरियल. बघा पूर्ण आहे ना, माझा हात दिसतोय असं थोडंसं ट्रान्सपरंट मध्ये आहे ही. ही एक आहे ना अशी साडी, ही ना ट्रान्सपरंट मध्ये थोडीशी काहीतरी टिश्यू सिल्क का काहीतरी म्हणतात ह्याला. हे बघा खूप छान साडी ही पण. असं खालची साईड आहे ही. नेक्स्ट ही साडी, ही पण मम्मीचीच साडी, मम्मीने मला दिली आहे. ही पण मला साडी खूप आवडते, प्रचंड आवडते मला ही साडी. हा चिंतामणी कलर आहे. त्याची काट बघा. ओव्हरऑल साडी अशीच आहे ही. ह्याच्यावरती ना एक नाजूक असे बुट्टे दिलेले आहेत, हे बघा. आणि हे काट खरं तर आहे ना ह्या काटामुळे ह्या साडीला शो आलाय. आता ही व्हिडिओत कशी दिसते माहित नाही, कलर चेंज होतोय का, पण चिंतामणी कलरची साडी ही. नेक्स्ट हा सुद्धा आहे ना फिरता कलर आहे. ह्याला सुद्धा काट तसेच आहेत, सेम आहे. खूप आवडते मला ही सुद्धा साडी.
तर हा थोडासा आहे ना ग्रेइश पर्पलिश असा थोडासा कलर आहे, फिरता कलर आहे, दिसत असेल तुम्हाला, शेड चेंज होती ह्याची. नेक्स्ट ही एक साडी, ही मी मम्मीला बड्डेला साडी दिली होती. मम्मीने ती थोडे दिवस नेसली आणि परत ती मलाच दिली. ती साडी माझ्याकडेच आली. स्काय ब्ल्यू कलर आहे आणि छान आहे. ही फुगत वगैरे नाही, दिसताना जरी अशी दिसत असली ना तरी एकदम चापून चोपूनच बसते ही साडी, असं सूत हिचं. आणि पूर्ण साडी ओव्हरऑल अशीच आहे, फक्त खाली आहे ना हा पट्टा आहे ना गोल्डन कलरचा ब्रॉड आहे, एवढा आहे असा, पूर्ण मोठी बॉर्डर आहे. आणि ओव्हरऑल साडी ही अशीच आहे. तर ही सुद्धा साडी नेसल्यावरती छान दिसते. ह्याच्यातला जर फोटो असेल तर मी तुम्हाला टाकेल. मी नाही नेसलेली ही अजून, पण मम्मीने नेसली होती तर त्याचा फोटो मी तुम्हाला नक्की टाकेल. तर हा फोटो 3 वर्षापूर्वीचा आहे माझ्या बड्डेचा, त्यात मम्मीने नेसली होती ही साडी. नेक्स्ट ही, तर ही मला माझ्या लहान आत्याने दिली होती, तिच्या घरी गेल्यावरती तिने नेसवली होती ही साडी मला. ही पण मी नाही नेसलेली, आणखी मम्मीनेच नेसली. तर ही सुद्धा आहे ना अशी 2 शेडमध्ये साडी आहे. खालची ही वरची बाजू आहे साडी. ह्याच्यावरती पण आहे ना हे मिरर वर्क आहे, हे ना मिरर आहे छोटे छोटेसे. ही पण छान दिसते साडी, अशी थोडीशी राजस्थानी मारवाडी टाईप दिसते. ही पण साडी मला खूप आवडते. ह्याचा ब्लाऊज अजून शिवलेला नाहीये, पण शिवायचा आहे. ही साडी ही बऱ्याच जणांना माहिती असेल आणि बऱ्याच जणांकडे असेल पण ही साडी, कारण ही ज्यावेळेस नवीन आली ना त्यावेळेस हिचा जरा ट्रेंड होता, म्हणजे भारी दिसते. आणि ही साडी बरं का, बघा गोल्डन कलरमध्ये आणि त्याच्यावरती पिंक कलरची फुलं आहे आणि येल्लोमध्ये फुलं आहेत, बघा येल्लो. अशी दिसते. ही एक साडी, ही मला माझ्या मावशीने दिलेली साडी आहे. तर ही मी नेसली नाही, ही थोडीशी ना ओल्ड फॅशनची आहे, पण चाललंय माझं नाही का की ह्याचं काहीतरी शिवावं, 1 पीस वगैरे शिवायचं असं मला डोक्यात प्लॅन आहे. बघू आता कसं होतंय. ही अशी साडी सिंपल आहे, काठपदर टाईप आहे, पण कलर छान आहे ह्याचा आहे ना, ग्रीन शेडमध्ये कलर आहे आणि सूत पण छान आहे ह्याचा, असं एकदम मऊ सूत आहे. हाताचा पदर आहे, त्या साडीचा पदर आहे हा. बघू जेव्हा मी ह्या साडीचा 1 पीस शिवेल त्यावेळेस मी त्याचा पण फोटो नक्की टाकेल की शिवल्यानंतर त्याचा 1 पीस कसा दिसतोय ते. आणि नेक्स्ट ही एक साडी, ह्याला मी पेपरने रॅप केलं, कारण आहे ना हिचा पण तोच प्रॉब्लेम आहे सेम, की ह्याच्यावरचं जे वर्क आहे ना कॉपर प्रिंट आहे ही, ॲक्च्युली गोल्डन पण नाही आहे, कॉपरमध्ये. ही आहे ना जाती साड्यांना चिकटून, एकमेकांना साड्या घासल्या ना की ही निघून जाते. त्यामुळे मी ह्याला आहे ना पेपरमध्ये रॅप केलं. बघू शकता तुम्ही कशी चिटकते. पूर्ण ओव्हरऑल साडी अशीच आहे आणि त्याला आहे ना ही अशी पट्टी आहे, बॉर्डर आहे, बॉर्डर पण शाईन मारते आणि साडी पण बघू शकता तुम्ही शाईन मारते. तर ओव्हरऑल साडी अशीच आहे, फक्त पट्टा एवढा आहे. नेक्स्ट ही एक साडी, ॲक्च्युली ही मी फॅब्रिक घेतलं होतं साडीसाठी आणि मला हे पण प्रचंड आवडतं, पण अजून मी वेअर नाही केलेली. ही आहे ना 2 शेडमध्ये ॲक्च्युली. वरती जो शेड आहे तो वेगळा आहे, हा थोडासा मग फेंट आहे त्याच्यापेक्षा, आणि हा थोडासा डार्क आहे. आता व्हिडिओमध्ये मला नाही वाटतं एवढं दिसून येत असेल. हे बघा हा वरची साईड आहे ही, आणि ही खालची साईड आहे पूर्ण. आणि ह्याचं कापड आहे ना क्रेपमध्ये दिसतानाच दिसते बघा, क्रेपमध्ये. आणि ही साडी पण चापून चोपून बसते. तर मी हे साडीसाठी आहे ना 5.5 मीटर फॅब्रिक घेतलं होतं. आता ह्याच्यावरती आहे ना मला व्हाईट कलरचा ब्लाऊज शिवायचा आहे. तर बघू कसा शिवणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवेल. पण साडी घातल्यावरती व्हाईट ब्लाऊजमध्ये एकदम क्लास दिसणार आहे. तर बघू त्याचा ब्लाऊज शिवायचा आहे. नेक्स्ट ही, हा साड्यांचा सुद्धा खूप ट्रेंड आला होता. ही साडी मी उघडून नाही दाखवत, कारण की ना ही घडी घालायला ना खूप किचकट आहे. तुम्ही बघू शकता कशी सटकती ती साडी घडी घातली तरी. त्यामुळे मी जास्त ही साडी काढत नाही. मी ही घातली होती ज्यावेळेस आता दिवाळी पहाट होती ना त्यावेळेस पुण्यात जाताना, सारसबागेत जाताना मी ही साडी वेअर केली होती. तर त्याचा पण फोटो तो पण मी तुम्हाला टाकेल. तर मरून कलर आहे आणि ह्याच्यावरती ना काय म्हणतात ह्याला, असे ना बारीक बारीक स्टोन आहेत आणि ते खूप चमकतात.
तर हे ना पूर्ण आहे ना खालच्या नेसत्या निऱ्याच्या मध्ये येतात, हे मिऱ्यामध्ये. आणि खाली पण आहे ना अशी स्टोनचंच वर्क केलेलं आहे. साडी खूप हलकी फुलकी आहे, पण प्रॉब्लेम तिचा एकच आहे की ही आहे ना अशी सुळसुळीत आहे आणि ती थोडीशी फुगती, एवढंच. वास नाही तर घातल्यावरती साडी क्लासच दिसते. तर हिचा पण फोटो मी टाकते तुम्हाला. ही पण साडी तशी पर्सनली मला आवडती, फक्त एवढंच की घडीचा प्रॉब्लेम आहे तिचा, त्यामुळं. ही पण आहे ना 2 टोन मध्ये साडी आहे. हा पदर आहे साडीचा आणि ह्याला पूर्ण आहे ना अशी लेस आहे. आणि ह्याच्यावरती ना ही एम्ब्रॉयडरी केलेली आहे. पॅच नाही येत, ही एम्ब्रॉयडरी आहे. ही 2 टोन मध्ये साडी आहे. त्याला कॉम्बिनेशनला हा एक कलर आहे, ग्रे कलर, असा डार्क ग्रे कलर आहे, बघू शकता. ही खालची बाजू आहे. ही पूर्ण जी आहे ती खाली मिऱ्यांमध्ये येते नेसल्यानंतर. तर ही झाली सेकंड साडी. आता आपण पुढची बघूया. तर ही कॉटन मध्ये प्लेन आहे ही, पण ही खूप छान दिसते नेसल्यावरती आणि कॉटन असल्यामुळे तर ऑफकोर्स भारी दिसणार. ह्याला आहे ना खूप अशी नाजूक एम्ब्रॉयडरीज केलेली ही सुद्धा, हे बघा गोल्डन मध्ये. आणि त्याच्यावरती ना हे सुद्धा दोऱ्यांचंच वर्क आहे, पूर्ण एम्ब्रॉयडरीचे. आणि प्लेन ओव्हरऑल साडी ना ही अशीच आहे. आंबा कलर आहे असा, येल्लो मध्ये थोडासा. नेक्स्ट ही एक, ही मिक्स आहे कॉटन आणि काय, मला मटेरियल नाही एवढं याचं सांगता यायचं, पण मिक्स आहे. आणि ही पण साडी छान दिसते नेसल्यावरती. स्काय ब्ल्यू कलर आहे साडीचा. असे खाली ब्रॉड काट आहे, त्याची सुद्धा सिल्वर मध्ये काट आहे. त्याच्यावरचं जे वर्क आहे ते सुद्धा सगळं सिल्वरच आहे. नेक्स्ट ही साडी, तर ही मम्मीला तिच्या मैत्रिणींनी दिली होती साडी, ती मी घेतली मम्मीकडून. ही अशी साडी आहे. ही ना थोडीशी अशी ट्रान्सपरंट मधली टिश्यू टाईप आहे काहीतरी ह्याचं मटेरियल, बघा पूर्ण आहे ना माझा हात दिसतोय, असं थोडंसं ट्रान्सपरंट मध्ये आहे ही. ही एक ना अशी साडी, ही ना ट्रान्सपरंट मध्ये थोडीशी काहीतरी टिश्यू सिल्क का काहीतरी म्हणतात ह्याला, हे बघा खूप छान साडी. ही पण असं एक खालची साईड आहे ही. नेक्स्ट ही साडी, ही पण मम्मीचीच साडी, मम्मीने मला दिली आहे. ही पण मला साडी खूप आवडते, प्रचंड आवडते मला ही साडी. हा चिंतामणी कलर आहे, त्याचे काट बघा. ओव्हरऑल साडी अशीच आहे ही. ह्याच्यावरती ना एक नाजूक असे बुट्टे दिलेले आहेत, हे बघा. आणि हे काट खरं तर आहे ना, ह्या काटामुळे ह्या साडीला शो आलाय. आता ही व्हिडिओत कशी दिसते माहित नाही, कलर चेंज होतोय का, पण चिंतामणी कलरची साडी ही. नेक्स्ट हा सुद्धा आहे ना फिरता कलर आहे. ह्याला सुद्धा काट तसेच आहेत, सेम आहे. खूप आवडते मला ही सुद्धा साडी. तर हा थोडासा आहे ना ग्रेइश पर्पलिश असा थोडासा कलर आहे, फिरता कलर आहे. दिसत असेल तो, मला शेड चेंज होती ह्याची. नेक्स्ट ही एक साडी, ही मी मम्मीला बड्डेला साडी दिली होती. मम्मीने ती थोडे दिवस नेसली आणि परत ती मलाच दिली. ती साडी माझ्याकडेच आली. स्काय ब्ल्यू कलर आहे आणि छान आहे. ही फुगत वगैरे नाही, दिसताना जरी अशी दिसत असली ना तरी एकदम चापून चोपूनच बसते ही साडी, असं सूत आहे हिचं. आणि पूर्ण साडी ओव्हरऑल अशीच आहे, फक्त खाली आहे ना हा पट्टा आहे ना गोल्डन कलरचा ब्रॉड आहे, एवढा आहे असा पूर्ण.
मोठी बॉर्डर आहे आणि ओव्हरऑल साडी ही अशीच आहे. तर ही सुद्धा साडी नेसल्यावरती छान दिसते. ह्याच्यातला जर फोटो असेल तर मी तुम्हाला टाकेल. मी नाही नेसलेली ही अजून, पण मम्मीने नेसली होती तर त्याचा फोटो मी तुम्हाला नक्की टाकेल. नेक्स्ट ही, तर ही मला माझ्या लहान आत्याने दिली होती. तिच्या घरी गेल्यावरती तिने नेसवली होती ही साडी मला. ही पण मी नाही नेसलेली, आणखी मम्मीनेच नेसली. तर ही सुद्धा आहे ना अशी 2 शेडमध्ये साडी आहे. खालची ही वरची बाजू आहे. ही अशी साडी. ह्याच्यावरती पण आहे ना हे मिरर वर्क आहे. हे ना मिरर आहे छोटे छोटेसे. ही पण छान दिसते साडी, अशी थोडीशी राजस्थानी मारवाडी टाईप दिसते. ही पण साडी मला खूप आवडते. ह्याचा ब्लाऊज अजून शिवलेला नाहीये, पण शिवायचा आहे. नेक्स्ट ही साडी, ही बऱ्याच जणांना माहिती असेल आणि बऱ्याच जणांकडे असेल पण ही साडी, कारण ही ज्यावेळेस नवीन आली ना त्यावेळेस हिचा जरा ट्रेंड होता. म्हणजे भारी दिसते आणि ही साडी बरं का. बघा गोल्डन कलरमध्ये आणि त्याच्यावरती पिंक कलरची फुलं आहेत आणि येल्लोमध्ये फुलं आहेत. बघा येल्लो. अशी दिसते. नेक्स्ट ही एक साडी, ही मला माझ्या मावशीने दिलेली साडी आहे. तर ही मी नेसली नाही. ही थोडीशी ना ओल्ड फॅशनची आहे, पण चाललंय माझं नाही का की ह्याचं काहीतरी शिवावं, 1 पीस वगैरे शिवायचं असं मला डोक्यात प्लॅन आहे. बघू आता कसं होतंय. ही अशी साडी सिंपल आहे, काठपदर टाईप आहे, पण कलर छान आहे ह्याचा आहे ना, ग्रीन शेडमध्ये कलर आहे आणि सूत पण छान आहे ह्याचा, असं एकदम मऊ सूत आहे. हाताचा पदर आहे, त्या साडीचा पदर आहे हा. बघू जेव्हा मी ह्या साडीचा 1 पीस शिवेल त्यावेळेस मी त्याचा पण फोटो नक्की टाकेल की शिवल्यानंतर त्याचा 1 पीस कसा दिसतोय ते. आणि नेक्स्ट ही एक साडी, ह्याला मी पेपरने रॅप केले, कारण आहे ना हिचा पण तोच प्रॉब्लेम आहे सेम की ह्याच्यावरचं जे वर्क आहे ना कॉपर प्रिंट आहे ही. ॲक्च्युली गोल्डन पण नाही आहे, कॉपरमध्ये. ही आहे ना जाती साड्यांना चिकटून, एकमेकांना साड्या घासल्या ना की ही निघून जाते. त्यामुळे मी ह्याला आहे ना पेपरमध्ये रॅप केलं. बघा बघू शकता तुम्ही कशी चिटकते. असं आहे ना पूर्ण ओव्हरऑल साडी अशीच आहे आणि त्याला आहे ना ही अशी पट्टी आहे, बॉर्डर आहे. बॉर्डर पण शाईन मारते आणि साडी पण बघू शकता तुम्ही शाईन मारते. तर ओव्हरऑल साडी अशीच, फक्त पट्टा एवढा काय नाही आहे त्याच्यात. नेक्स्ट ही एक साडी, ॲक्च्युली ही मी फॅब्रिक घेतलं होतं साडीसाठी आणि मला हे पण प्रचंड आवडतं, पण अजून मी वेअर नाही केलेली. ही आहे ना 2 शेडमध्ये आहे ॲक्च्युली. वरती जो शेड आहे तो वेगळा आहे, हा थोडासा मग फेंट आहे त्याच्यापेक्षा, आणि हा थोडासा डार्क आहे. व्हिडिओमध्ये मला नाही वाटतं एवढं दिसून येत असेल. हे बघा हा वरची साईड आहे ही आणि ही खालची साईड आहे पूर्ण. आणि ह्याचं कापड आहे ना क्रेपमध्ये दिसतानाच दिसते बघा, क्रेपमध्ये. आणि ही साडी पण चापून चोपून बसते. तर मी हे साडीसाठी आहे ना 5.5 मीटर फॅब्रिक घेतलं होतं. आता ह्याच्यावरती ना मला व्हाईट कलरचा ब्लाऊज शिवायचा आहे. तर बघू कसा शिवणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवेल. पण साडी घातल्यावरती व्हाईट ब्लाऊजमध्ये एकदम क्लास दिसणार आहे. तर बघू त्याचा ब्लाऊज शिवायचा आहे. नेक्स्ट ही, हा साड्यांचा सुद्धा खूप ट्रेंड आला होता. ही साडी मी उघडून नाही दाखवत, कारण की ना ही घडी घालायला आहे ना खूप किचकट आहे. तुम्ही बघू शकता कशी सटकती ती साडी घडी घातली तरी. त्यामुळे मी जास्त ही साडी काढत नाही. मी ही घातली होती ज्यावेळेस आता दिवाळी पहाट होती ना त्यावेळेस पुण्यात जाताना, सारसबागेत जाताना मी ही साडी वेअर केली होती. तर त्याचा पण फोटो तो पण मी तुम्हाला टाकेल. तर मरून कलर आहे आणि ह्याच्यावरती ना काय म्हणतात ह्याला, असे ना बारीक बारीक स्टोन आहेत आणि ते खूप चमकतात. तर हे ना पूर्ण आहे ना खालच्या नेसत्या निऱ्याच्या मध्ये येतात हे, मिऱ्यामध्ये. आणि खाली पण आहे ना अशी
स्टोनचंच वर्क केलेलं आहे. साडी खूप हलकी फुलकी आहे, पण प्रॉब्लेम तिचा एकच आहे की ही आहे ना अशी सुळसुळीत आहे, ती थोडीशी फुगती, एवढंच. वास नाही तर घातल्यावरती साडी क्लासच दिसते. तर हिचा पण फोटो मी टाकते तुम्हाला. ही पण साडी तशी पर्सनली मला आवडती, फक्त एवढंच की घडीचा प्रॉब्लेम आहे तिचा, त्यामुळं. तर ही साडी मी दिवाळी पहाटला घातली होती, सारसबागेत कार्यक्रम होता त्यावेळेस. नेक्स्ट ही साडी आता रील्स नाही, ऍक्च्युली मी फोटो टाकला होता बहुतेक, त्याच्यात बऱ्याच जणांनी पाहिली असेल ही साडी. ही ओव्हरऑल साडी अशीच आहे. ह्याच्यावरती पण त्या साडीसारखेच आहेत ना, असे टिकल्या आहेत. ह्या टिकल्या नाही म्हणता येणार, ह्याला काय म्हणतात मला नाही माहिती, पण ही पण साडी तशीच आहे. आणि ह्याच्यावरती पण खालच्या साईडनी ना पूर्ण मिरर वर्क आहे, आणि हेचे वर्क असं. ही पण साडी छान दिसते. मी आत्ता गुढीपाडव्याला ही साडी घातली होती, तर त्याच्यावरचा पण मी फोटो तुम्हाला टाकते, आणि त्याच्यावरचा मी ब्लाऊज दाखवते तुम्हाला कसा आहे ते, मी कसा शिवलाय. ॲक्च्युली मी ब्लाऊज शिवताना आहे ना, भलं लेट होऊ देत, पण मी खूप डोकं लावून ब्लाऊज शिवते. कारण कसं होतं की थोडंसं जरी बिघडलं ना तरी तसं सेम फॅब्रिक भेटेल की नाही सांगता येत नाही. आणि असं मला बराच वेळा अनुभव आला आहे. माझे ब्लाऊज म्हणजे नाही का कितीतरी जणांनी असे चुकवलेत मी शिवायला टाकलेत, आणि तर आता ते काहीच उपयोग होत नाही त्याचा. जवळजवळ 3 ते 4 ब्लाऊज असेच झालेत की ते त्यांनी चुकवलेत, आणि तसं सेम फॅब्रिकच भेटत नाहीये मला, आणि भारीतल्या साड्या आहेत. असं त्याला आहे ना मी घरीच केलेलं काही वर्क बघू शकता. तर हा असा गळा आहे त्याचा, मागचा बॅक आहे, बॅक साईड, आणि थोडासा पफ शिवलाय नॉर्मली, दिसत असेल तुम्हाला. आणि ही लेस आहे, हे काही वर्क नाही आहे, लेस आहे ही, चमकते ही पण लेस खूप. आणि पुढच्या साईडने सुद्धा प्रिन्स कट आहे हा ॲक्च्युली, आणि पुढे पण आहे ना ह्या साईडने पण लेस लावली मी पूर्ण. तर ही अशी साडी आहे, ही पण छान दिसते नेसल्यावरती. मी आत्ताच नेसली होती पाडव्याला. ही ती साडी आहे, पार्टीवेअर साडी, मी आत्ताच पाडव्याला घातली होती. खूप लाईट वेट अशी साडी आहे ही. नेक्स्ट ही साडी आणखीन मी वेअर नाही केलेली, कारण ह्याचा आहे ना ब्लाऊज शिवलेला नाही आहे. आणि ह्याचा काय विषय झालाय माहिती का, ही साडी एक नंबर आहे, पण ह्याचा जो ब्लाऊज आहे ना तो अशाच कलरचा आहे बघा. तुम्हाला गोट दिसत असेल साडीचा, असं थोडासा आहे ना काय म्हणतात, आमसुली कलर टाईप कलर आहे तो. ही पण आहे ना थोडीशी शाईन मारते साडी, आहे बघा, दिसत असेल, शेड चेंज होत आहेत. अशीच ओव्हरऑल ह्याच्यावरती पण आहे ना हे सगळं आहे ना टिकलीचे सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स वर्क आहे. आणि खाली पूर्ण मग बॉर्डर ही अशीच आहे भरलेली. तर ही पूर्ण साडी अशीच आहे. तर ह्याच्या ब्लाऊजचा प्रॉब्लेम असा आहे की ह्याचा जो पीस आलाय ना साडीतला, तर तो पीस आहे ना मला नाही आवडलं, म्हणजे चांगलं नाही आहे त्याचं कापड, असं फिसकतं ते कापड. त्यामुळे मी ह्याचा ब्लाऊज शिवलेला नाही आहे आणखीन. ह्याच्यावरती मी एक आहे ना ब्लाऊज घेतला होता रेडीमेड, मी हा ब्लाऊज घेतला होता त्याच्यावरती. हा आहे ना त्याच्यावरती परफेक्ट मॅच होतो, रेडीमेड ब्लाऊज आहे हा. पफचे स्लीव्ज आहेत. तर हा असा ब्लाऊज आहे. आणि ह्या ब्लाऊजचा पण विषय काय माहिती का, ह्याचा आहे ना पुढचा गळा आहे ना खूप खाली, तुम्ही बघू शकता. हा आहे ना बघ, पुढचा गळा ना खूप खाली होतो असं इथपर्यंत. तर ते मला नाही आवडत, कम्फर्टेबल नाही वाटत. त्यामुळे मी हा एकदाच घातला होता, परत मी हा ब्लाऊज काही घातला नाही. बघू आता, शोधायला लागेल मला असं फॅब्रिक कुठं भेटते, कारण मी इथं पाहिला हडपसरमध्ये मला नाही भेटलं कुठंच. मी भरपूर फिरले त्या एका ब्लाऊजसाठी. नेक्स्ट ही साडी तर प्रत्येकाला माहीत असेल, आणि माझ्या मते ही जवळजवळ सगळ्याच लेडीजकडं, मुलींकडे ही साडी असेल. त्यातल्या त्यात हा कलर ब्ल्यू कलर आहे असा, आणि खण साडी ही, त्याला आहे ना रेड कलरची बॉर्डर आहे. ह्याचा पण ब्लाऊज आणखीन मी शिवलेला नाहीये, शिवायचा आहे मला. तर सेम अशीच साडी आहे ना माझ्या भाऊजाईकडे पण आहे, तर मी तिची साडी वेअर केली होती. सेम आहे, कलर सेम आहे, फक्त फॅब्रिकमध्ये थोडासा
फरक आहे 19-20. बाकी कलर वगैरे फॅब्रिक सगळं सेम आहे. आणि ह्याला आहे ना टसल्स दिलेत असे थोडेसे. टसल्स नाही म्हणता येणार ह्याला, पण आहे ठीक आहे जे आहे ते. तर ह्या त्या साडी सेम म्हणजे ही जी साडी आहे ना भाऊजाईकडं, त्यातला आहे ना मी ती घातली होती साडी. तर मी त्याचा पण फोटो टाकेल. ही पण साडी एक नंबर दिसते नेसल्यावरती. तर ही आहे ती खण साडी आणि ह्याच्यावरती पण हातावरती चंद्रकोरचं वर्क केलंय. तर कशी वाटते साडी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आहे ना खूप मोठा होतोय, तर आपण साडी कलेक्शनचं आहे ना 2 ते 3 पार्टमध्ये कन्वर्ट करूयात. तर पुढचा सेकंड पार्ट पण लवकरच येईल. व्हिडिओ न विसरता नक्की बघा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.